राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 2 उमेदवार जाहीर करण्यात आले। भिवंडीतून बाळ्या मामा म्हात्रेंना उमेदवारी देण्यात आली, तर बीडमधून बजरंग सोनवणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे हे आगामी काळात उमेदवार असणार आहेत। महाविकास आघाडीकडून त्यांची उमेदवारी आहे, त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशा प्रकारची रंगतदार लढत या मतदारसंघात होणार आहे। कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आणि नेहमीप्रमाणे जी यांची श्रेयाचा विषय असतो ना, या कोरोना काळात यांनी किळसवाना प्रकार केला की 3 महिने गेट बंद करून सुद्धा कोरोना योद्धा म्हणून एक प्रशस्तीपत्र स्वीकारलं। हे सर्व ही जनता विसरली नाही। त्यावेळेस जनतेने दुसरी वेळेला संधी दिली होती। असे अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत। हे सगळे मुद्दे, हे सगळे प्रश्न, हे सगळे जबाब आम्ही कपिल पाटलांना विचारणार आहोत आणि येणाऱ्या जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत सपशेलपणे सर्व लोक महाविकास आघाडी लढेल आणि जिंकेल। तर बाळ्यामामा म्हात्रे हे भिवंडीमधून उमेदवार असणार आहेत, तर बीडमधून बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी याआधीही 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती। ते पुन्हा एकदा ते उमेदवार आता राष्ट्रवादीकडून असणार आहेत, मात्र यावेळी ते शरद पवार पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दोन्ही उमेदवारांसंदर्भात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।